श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 10. श्री गणेशायन महा. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी विचार करून आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटास नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्ताश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सरापा करीती जणी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने स्वर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी आयशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशास्त्र तोडावा. सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी सरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वैदशास्त्री पारंगत. धर्मकर्मे सुधारत ईश्वर भक्ती तयसाची. तरी तया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाविधान ठेविले त्या लागून. शुक्ल पक्षी बाळ शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजेबंधन वेदशास्त्री झाले निपुण. निगुट्ट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गौरी. चिदंबर तयावसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षिताने. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिन ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरून दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृतस्थ. ते धृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागेना. त्याने हे ऐकून मुरगोडी आले धावूनी. म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसे. निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती पाहिले राहिले परतंत्र जन्मावरी. एक समयी अक्कलकोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोललेले स्वामी येती आम्ही याते हे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही येतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूप प्रगटले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रागत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 10मो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशायन महा. मागील अध्यायावर नेले बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूप श्रीदत्त वास्तव साम्राट करीत आती. पुरी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तेथे करावे. मानवाला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळ केले गाणगापूर पवरम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे विंदिली. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात.
सेवेकऱ्याबरोबर मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते मध्यान स्नान करून पुन्हा बैसती जपद्याने असता आता वासरमणे संध्या स्नान करवावे. करून या संध्यावदन जपा आणि नामस्मरण रात्र असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदन जपा आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृह सुख कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाच्या मानस कदा उदास न व्हायची. आया रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पूर्वजी. बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जोळी उतके बुडवावी. आणून या बाहेरी बसून तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निषेधीन चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपुले पृक्ताना भोग भोग विदारून पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित स्वप्नी त्यांनी 3 यतिमूर्त येऊन या दर्शन देत बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भितरी येऊन या अध्यापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. ते जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठानापरी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षतळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. ते असे त्यांनी न मारिले नित्यक्रम आटोपिले. ग्रामामाझी प्रथा आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयासी मार्गावरी चालले. चरणचोली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपवास करते तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचा महिमान केवी वर्णो मी अज्ञान. प्रत्यक्ष जे का वैकुंठ बन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा श्रोते सदा परिसोत. 11वा गौडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुधार रावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूप प्रगट होतं त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या ती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंद पोटी न समावे. त्या दिवशी श्री स्वामी समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनाची उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश न करती स्वामी सनिध पातले. अजानुभाव स्वसवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिट्टी. ब्रह्मानंदन मायपोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केलेला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सभे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसे अर्पण करा निवेद्यासे. अवश्य म्हणून त्यासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नरपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे निवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन निवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन. नित्य मध्यानी येत आदित्य जपानुष्ठान आठपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी मुख्य बाई मुख्य त्या माझ्यारी. सर्व अधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणी होती सदोदित. स्वामी सेवेचे तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पासी पाहुणे नाना एकती योजन. मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पासी प्रेमभक्ती पाहुणे संतोष स्वामी मूर्ती.
दृढ भाव धरुणी चित्ती सेवा आनंदे करीती. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरासे. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभर. भोग भोगीला काही दिने कागदाची पेढी बिंबतुने. पडली ती पाहता उपलोने विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञने बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आज वरी गुप्त उद्धरी. सद्गुरु सेवा त्याचे करी. व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी. तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारण. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून. न करवेची पूजन ते म्हणजे लिहिलेसी. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. मी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. द्वारापुत्र सोडून येशी आपण तेथे राहिलं. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोलत ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी ती जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारील समर्थासी. कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा तेव्हा ते करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पास समर्थने देते आज्ञेसे. तरी टाकून चिठ्ठी अशी द्यावे आज्ञा द्यावी आपण. त्याची कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच देणे. 2 चिठ्ठ्या लिहून वैताने टाकिले. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिले. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची आली जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. 12 अध्याय. घोडा श्री राजाधिराज योगीराज. श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ.